तर नमस्कार मित्रांनो, राव खूप दिवस झाला आपल्या यूट्यूबवरती ब्लॉग नाहीत बरं का. आणि आज आपण डायरेक्ट थेट लातूरला आलेलो आहोत. आणि लातूरला आल्यानंतर आपण डायरेक्ट साक्षी राठोरची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला होता बरं का. आणि साक्षीताईसुद्धा आपल्या समोरच आहेत राव. तर तुम्ही ज्यांना इंस्टाग्रामवरती बघता त्या आज माझ्या समोर आहेत बरं का. आणि समोर भेटल्यानंतर राव खूप छान वाटतंय बरं का. कारण आपण ज्यांना व्हिडिओद्वारे मोबाईलवर बघतोय तीच व्यक्ती आज आपल्या डोळ्यासमोर एकदम नैसर्गिकरित्या पाहायला भेटते बरं का. तर मस्त वाटतंय राव, बोला त्यांना चार शब्द. हॅलो नमस्कार. मला पण खूप छान वाटलं दादांशी भेटून. आम्ही म्हणजे रील्स वगैरे संपूर्ण काढले आणि आता छान वाटतंय खूपच. हा आमचा कॅमेरामॅन त्याने रील्स शूट केले आमच्या सर्व. आणि दादा तर खूप छान व्लॉग वगैरे करतात, माझ्यापेक्षा बेटर. म्हणजे त्यांनी खूपच छान करतात, तेवढं तर मी नाही करत, अजून ट्राय करेन. नाही राव, आपली ब्लॉग चांगली नसते ती बरं का, तेवढं पण जास्त नसते. आता साक्षीताई आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून द्या बरं का. पण आता ह्यावेळेस हरभऱ्याचा सीझन पण नाही अजून, कालांतराने. तर मस्त राव, आमचं ब्लॉग वगैरे व्हिडिओ बनवून झालं. मस्त लातूरला आल्यानंतर एन्जॉय केला बरं का. आणि अजून लातूर कसा वाटला तुम्हाला सांगा. तर आता जाता जाता तुम्हाला मी लातूरची आपली पार्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, बस स्टेशन, हे कलर छोटं मी तुम्हाला दाखवत राहू बरं का. तुम्ही फक्त बघू नका, व्हिडिओ स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण पुढे जाऊयात. चला लवकर. तर मित्रांनो बघा ना राव, साक्षी राठोडला किती ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत आणि खूप त्यांनी मेहनत केलेली आहे बरं का. तर जाणून घेऊयात आपण त्यांच्यासुद्धा काही प्रतिक्रिया बरं का. तर हे सर्व म्हणजे डान्सचे ट्रॉफी आहेत, म्हणजे मी कॉम्पिटिशन वगैरे करते त्यामध्येच मला भेटले हे. सो तर खूप प्रॅक्टिस पण करावी लागते यासाठी, असं सहज भेटू शकत. आणि मला छान वाटते की मला या ट्रॉफ्या वगैरे भेटलेल्या आहेत आणि इथून पुढे पण भेटतील. माझी मेहनत ते जर मी सुरू ठेवले तर इथून पुढे पण मला अशा ट्रॉफ्या वगैरे खूप साऱ्या भेटतील. चलते, ओके.